बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी। निम्न पैनगंगा प्रकल्पाला यवतमाळच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। काही नेते आणि अधिकारी दिशाभूल करत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय। त्यामुळे शेतकरी आता अधिक आक्रमक झालेले आहेत, तर जीव गेला तरी प्रकल्पाला जमीन देणार नाही अशी कठोर भूमिका आता येथील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। निम्न पैनगंगा प्रकल्पाला यवतमाळमधील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। काही नेते आणि अधिकारी दिशाभूल करत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय। त्यामुळे आता शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचं दिसतंय। ही जमीन बुडून शासनाला काय साध्य करायचं आहे हे मला अजून तरी समजलेलं नाही। आमच्या सर्व कास्तकारांना धरण हे कालबाह्य आहे। आम्ही तर म्हणणार आहे जान देंगे जमीन नाही। काय मागणी आहे सरकारकडे? सरकारला एकच मागणं आहे, आमच्या 95 गावाच्या 1.5 लाख लोकांचं एकच मागणं आहे की हे धरण नको। त्या धरणाच्या व्यतिरिक्त आता सध्या ओलीत आहेच, पण उच्च पातळीची बंधारे आहे विष्णुपुरी प्रकल्पासारखे, ती बंधारे करून या लोकांना सुजलाम सुफलाम करावं हेच मागणं आमचं। माझी 7.5 एकर जमीन या धरणामध्ये चाललेली आहे, तर मला या धरणाचा सक्त विरोध आहे। दलालाच्या मार्फत चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांना 95 गावाच्या शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन हे फोडीचा प्रयत्न करत आहे। या अधिकाऱ्यांना चाप देण्यासाठी आमची समिती आज रोजी खंबीरपणे त्यांच्या मागे आम्ही लोक उभे आहोत। आज ज्यांनी जे समजा आज आम्ही उठून जाऊ तर आम्हाला पुढे जमीन भेटणार नाही। कुठेतरी आमचे लेकरं बाळ हे होऊन जाईल, लोकड्यावर पडून जाईल। म्हणून सरकारने आमचा विचार करून हा धरण रद्द करून बॅरेजेस बांधून बुडीत क्षेत्र आणि लाभ क्षेत्राला पाणी द्यावे ही आमची विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।